व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स पूर्ण करीत आहोत. मी आपल्यापर्यंत या ब्लेंडेड कोर्सची प्रश्नमंजुषा घेऊन येत असतो. आपणही आपल्या प्रश्नमंजुषेची उत्तरे द्यावीत जेणेकरून ते चुकणार नाहीत आणि आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. आज आपण घटक संच 6 मधील तिसरा घटक त्यामधील चौथा टॉपिक आहे उदयोन्मुख वाचन सहभागी वाचन भाग 1 याची प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत. चला तर मग या प्रश्नमंजुषेला आपण क्लिक करूया. अटेम्प्ट क्विज 9 यावर आपल्याला आता क्लिक करायचे आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवा जेणेकरून तेही आपले प्रमाणपत्र लवकरात लवकर पूर्ण करतील. चला तर मग आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे. या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण 3 प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतात या प्रश्नमंजुषेमध्ये आहेत 3 प्रश्न. चला तर मग पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. बघ प्रश्न काय म्हणतो. व्हिडिओच्या सुरुवातीस ताईने मुखपृष्ठावर चर्चा केली. यामागील मुख्य उद्दिष्ट काय असावे? ऑप्शन क्रमांक 1 आहे पुस्तकाचे नाव माहीत होणे. ऑप्शन क्रमांक 2 आहे मुख्यपृष्ठावरील चित्र पाहण्याचा आनंद घेणे. ऑप्शन क्रमांक 3 आहे मुख्य पृष्ठावरील चित्र पाहून पुस्तकामध्ये काय असेल याचा अंदाज करता येणे. आणि शेवटचा ऑप्शन आहे भाकरीबद्दल चर्चा करणे. तर या पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुख्य पृष्ठावरील चित्र पाहून पुस्तकामध्ये काय असेल याचा अंदाज करता येणे. चला तर मग ऑप्शन क्रमांक 3 वर क्लिक करूया. आता ताई चला प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. गोष्टीत मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी ताईने काय केले? गोष्टीत मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी ताईने काय केले? ऑप्शन क्रमांक 1 आहे मुलांना त्यांच्या मागे गोष्ट म्हणायला सांगितली. ऑप्शन क्रमांक 2 गोष्टीत काय घडले आहे हे मुलांना सांगायला लावले. ऑप्शन क्रमांक 3 चित्रात काय दिसते आहे असे विचारले. ऑप्शन क्रमांक 4 गोष्ट वाचत असताना विचार करायला लावणारे प्रश्न विचारले. तर ताई या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोष्ट वाचत असताना विचार करायला लावणारे प्रश्न विचारले. चला तर मग ऑप्शन क्रमांक 4 वर क्लिक करूया. आता प्रश्न क्रमांक 3 वर जाण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो. ताईने गोष्ट वाचताना प्रत्येक शब्दावर काठी का ठेवली असेल असे व्हिडिओमधून समजते. 1 वाक्यात सुटे शब्द असतात त्याची जाणीव व्हावी म्हणून. 2 गोष्टीतले शब्द पाठ व्हावे म्हणून. 3 वाचताना मुलांची एकाग्रता राहावी म्हणून. 4 मुलांना अशीच बोट ठेवून वाचण्याची सवय लागावी म्हणून. तर याचं योग्य उत्तर आहे ताई ऑप्शन क्रमांक 1 वाक्यात सुटे शब्द असतात याची जाणीव व्हावी म्हणून. चला ऑप्शन क्रमांक 1 वर क्लिक करूया. आता आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. आता आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत. आपले तिन्ही प्रश्न सेव्ह केले गेलेले आहेत. आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया. त्यानंतर सबमिटवर क्लिक करूया. आता आपली प्रश्नमंजुषा बरोबर आहे की नाही हे दिसणार आहे. बघा अंगणवाडी ताई आपल्या तिन्ही प्रश्नाची योग्य उत्तरे दाखवण्यात आलेली आहे. आपण बघून घेऊ शकतात. प्रश्न क्रमांक 1 असेल, प्रश्न क्रमांक 2 असेल किंवा प्रश्न क्रमांक 3 असेल. तिन्ही प्रश्नाची उत्तरे आपली अगदी बरोबर आलेली आहेत. आपल्यापर्यंत जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा. काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा. आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत शेअर करा जेणेकरून मी लवकरात लवकर आपल्यापर्यंत प्रश्नमंजुषेचा व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.